अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता गुरुपौर्णिमेनिमित्त खूप साऱ्या सेवा आपल्या चालू आहेत। कोणी गुरुचरित्रचं पारायण करणार आहे, कोणी स्वामीचरित्रचं पारायण करत आहे, तर कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहे, तर कोणी स्वामी महाराजांचं नामस्मरण करत आहे, तर कोणी गुरुचरित्रमधील 14वा आणि 18वा अध्यायाचं करत आहे, तर कोणी अघोर कष्ट धारण श्रोताचं पठण करत आहे, तर कोणी स्वामी स्तवन म्हणत आहे, तर कोणी स्वामींच्या आरत्या करत आहेत, तर स्वामींच्या केंद्रामधील कोणी आरत्या सकाळची संध्याकाळची आरतीला जात आहे, तर कोणी अशा बऱ्याच प्रकारच्या सेवा प्रत्येकजण करत आहे। मग याच्यासाठी अटी नियम हे पाळावेच लागतात, कारण अटी नियम पाळल्या तरच आपली सेवा कोणतीही फळाला येत असते। पण आता काही ताईंच्या घरी अशी अडचण असते की आम्हाला सेवा तर खूप करायची इच्छा असते, पण आमच्यात अटीचं नियमाचं पालन आमच्याकडून होत नाही। मग आम्ही स्वामीची सेवा करायची इच्छा आहे, पण आम्हाला स्वामी महाराजांची सेवा करायला वेळ पण नाही आणि अटी नियम पण पाळायला आमच्यात जमत नाही। मग आमच्यासाठी कोणती सेवा नाही का? आम्हाला स्वामींची सेवा करायची आहे, काय करावं असं बऱ्याच ताईंच्या मनात प्रश्न येतो। मग त्यांच्यासाठीच आज हा व्हिडिओ आहे। खूप साधी आणि सोपी सेवा आहे। याच्यासाठी काहीही तुम्हाला कोणती अट नाही, कोणता नियम नाही, काहीही नाही। तुम्ही कधीही ही सेवा करू शकतात, कुठेही बसून ही सेवा करू शकतात। असं नाही की तुम्हाला देवासमोरच बसून देवघरासमोरच बसून ही सेवा करायची आहे, असं नाही। तुम्ही कुठेही सेवा करू शकतात। इतकी साधी आणि सोपी आहे आणि स्वामी महाराजांच्या आपल्याला स्वामी महाराजांजवळ नेणारी ही सेवा आहे। स्वामी महाराजांपर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग आहे। इतकी ही सेवा प्रभावी आहे। ती सेवा कोणती आहे, कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि आजपासूनच तुम्ही ही सेवा सुरू करा। बघा, आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर आताच लगेच तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात, काहीही अडचण नाही। बघा, तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल तरी पण तुम्ही ही सेवा करू शकतात, सुतक विटाळ असेल तरी पण तुम्ही ही सेवा करू शकतात, तुम्ही कधीही सेवा ही करू शकतात, याला काही बंधन नाही। तर बघा, आता आपण जी काही सेवा करत असतो, स्वामीचरित्र पारायण असो, जी संकल्पयुक्त सेवा करत असतो, तर त्या सेवेला भरपूर साऱ्या अटी नियम असतात। मांसाहार वर्ज्य करावा लागतो, परान्न वर्ज्य करावं लागतं, किंवा बघा ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं। असे बरेच अटी नियम पाळावे लागतात। मग बऱ्याच ताईंच्या घरी घरातील इतर व्यक्ती त्या सर्व ह्याचं पालन करत नाही। आपण केलं, आपण पूजा करणार आहोत, आपण वाचणार आहोत, मग आपण त्या अटी नियमाचं पालन केलं, पण घरात जर सतत मांसाहार केला जात असेल, त्या अटी नियमाचं पालन केलं जात नसेल, तर ही सेवा करून तरी काय उपयोग आहे सांगा बरं। आपण एकट्याने सेवा केली, पण इतरांनी त्याचं नियमाचं पालन नाही केलं, तरीही कितीही आपण कटाक्षाने याचं नियम अटीचं पालन केलं तरी घरात मांसाहार झाला तर घरातलं वातावरण हे दूषित होतं आणि एक मनाला अस्वस्थ असं आपलं मन होतं। त्याच्यामुळे आपली सेवा करायला सुद्धा आपलं मन त्या सेवेकडे वळत नसतं, त्या सेवेला लागत नसतं। अशा बऱ्याच अडचणी होतात, अस्वस्थपणा येतो। कितीही आपण सेवा करण्याचा प्रयत्न केला तरी पण, भलेही आपण स्वतः नाही करून दिलं तरी पण घरात तो प्रकार होत असल्यास ती सेवा करणं चुकीचं आहे। मग अशा बऱ्याच ताईंचा प्रश्न येतो की असं प्रत्येक जणांच्या बाबतीत होतं, मग सेवा कशी करायची? तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ही जर सेवा तुम्ही करणार असाल तर तुम्हाला घरात तुमच्या मांसाहार कोण इतर लोक करत असतील तर
ते करूच जात, पण तुम्हाला याचा काहीही म्हणजे तुम्हाला या गोष्टीने तुम्हाला काहीही असं अस्वस्थपणा म्हणा किंवा वाईट असं वाटणार नाही. इतकी साधी आणि सोपी सेवा आहे आणि या सेवेसाठी तुम्हाला संकल्पसुद्धा काही करायची गरज नाही आणि तुम्ही ही सेवा तुमच्या मनासाठी, तुमचं समाधानासाठी, तुमचं मन निर्मळ व्हावं किंवा मनाला एक वेगळी शांती मिळावी याच्यासाठी ही सेवा तुम्ही करू शकतात. संकल्पयुक्तच करावी असं काही नाही. फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने स्वामी महाराजांसाठी सुद्धा आता गुरुपौर्णिमेपर्यंत मी एवढे दिवस ही सेवा करणार, ती फक्त स्वामी महाराजांसाठीच करणार आणि तुम्ही ही सेवा कायमची सुद्धा करू शकता. दररोज नित्य नियमाने सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकतात. याला कोणतंच बंधन नाही. तर बघा, तर ती सेवा कोणती आहे? तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, रात्री किंवा सकाळी तुम्ही कधीही सेवा करू शकतात. सकाळी तुमची देवपूजा, सर्व काही कामं आवरली, घरातील सर्व काही मुलांची डबे सर्व काही झाले, मिस्टरांचं सर्व झालं, ते कामाला गेले, मुलं शाळेत गेले की तरीसुद्धा ही तुम्ही सेवा, देवपूजा झाली की तुम्ही ही सेवा करू शकतात. बघा, देवघरासमोर बसूनच करावी असं काही नाही. तुम्ही तुमचं काम स्वयंपाक करताना करू शकतात, तुम्ही काही काम करताना करू शकतात. रिकामा वेळ जर असेल, तुम्हाला रिकामा वेळ भेटला तर तुम्ही देवघरासमोर आसन टाकून बसून सुद्धा ही सेवा करू शकतात. देवघरासमोर बसून सुद्धा तुम्हाला ही 1 मिनिटात होणारी सेवा आहे. देवपूजा झाल्या लगेच देवघरासमोर बसून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे? सर्वात प्रभावी, सर्वात छान आणि मनाला समाधान देणारी, जीवनातील कित्येक कठीण प्रसंग अलगदपणे घालवणारी आणि जीवनातील ज्या अडचणी आहेत त्याच्यातून मार्ग दाखवणारी आणि मन शांत करणारी, कितीही अडथळे आले तर हे नाव ऐकल्यानंतर मनाला एक वेगळी शांती मिळणारी ही सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण. बघा, ही सेवा प्रत्येकालाच माहीत आहे, पण ही सेवा करण्याचं खूप महत्त्व आहे. ती सेवा म्हणजे स्वामी महाराजांचं नामस्मरण. तुम्हाला काय करायचं आहे? फक्त आणि फक्त 11 वेळेस श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ असं म्हणून तुम्हाला 11 वेळेस बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, ह्याला काहीही वेळ लागणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस बघा, आता ही झालं, तुम्ही ही सेवा देवघरासमोर बसून करू शकतात, नाहीतर कुठेही बसून करू शकतात. तुम्हाला अडचण असेल, मासिक धर्म असेल, विटाळ सुतक असेल तर तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला बघा पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला जाग येते, कधी 3 वाजता येते, कधी 4 वाजता येते, तर त्यावेळेससुद्धा तुम्ही ज्यावेळेस झोपेतून उठतात त्यावेळेस उठल्या तुम्हाला काय करायचं आहे? तोंडावरून पाणी घ्यायचं, तोंड तुम्हाला स्वच्छ करायचं तुमचं आणि हातरुणात उठल्या दोन्ही हात असे जोडून फक्त तुम्ही 11 वेळेस नाव घ्या आणि बघा तुमचा पूर्ण दिवस किती छान जातो. पूर्ण दिवस तुम्हाला प्रसन्न वाटतं आणि तुमच्या जीवनातील म्हणजे तुमच्या दिवसभरातील जे काही कामं आहेत ती पण एकदम सोपी होतात. दिवसभर इतकं फ्रेश वाटतं की तुमचा कंटाळा तो कुठे जातो ते सुद्धा तुम्हाला कळणार नाही. इतकं या स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आपण स्वामी महाराजांजवळ जातो, स्वामींपर्यंत पोहोचतो. फक्त ही सेवा तुम्हाला अंतःकरणातून करायची आहे. तुमच्या अंतःकरणातून हा आवाज आला पाहिजे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मनोभावेने, विश्वासाने, अंतःकरणाने तुम्हाला स्वामी महाराजांना हाक मारायची आहे. आणि हीच सेवा तुम्ही नंतर रात्री झोपायच्या आधी ज्यावेळेस तुम्ही सर्व जेवण वगैरे होतं, तुम्ही सर्व काही आवरून ज्यावेळेस झोपण्यासाठी जाग्यावर जातो तर त्यावेळेस तुम्हाला हात जोडून डोळे बंद, बघा आता आपण काय करतो, सर्व कामं आटोपली की अंथरुणावर जातो, मोबाईल घेऊन मोबाईल बघत तसं झोपी जातो. पण तुम्ही जर तुम्हाला सवय लावली की ज्यावेळेस तुम्ही झोपण्यासाठी अंथरुणावर जातात तर त्यावेळेस झोपायच्या आधी तुम्हाला फक्त दोन्ही हात जोडून
11 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं फक्त 11 वेळेस स्वामी महाराजांचं अंतःकरणातून नामस्मरण करायचं आहे आणि लगेच तुम्हाला झोपी जायचं आहे. तर बघा किती छान आणि किती मनाला एक वेगळंच समाधान या सेवेने तुम्हाला मिळतं. तर अशी होती आजची स्वामी महाराजांची सर्वात प्रभावी आणि एकदम सर्वांच्या आवडती स्वामी महाराजांची नामस्मरणाची सेवा. तर आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि एक स्वामी महाराजांसाठी कमेंट नक्की करा. तर भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अशीच स्वामी महाराजांची सेवा करत राहा आणि आपल्या जीवनामध्ये सुख आनंद सर्व काही तुम्हाला स्वामी महाराज देतील आणि स्वामी महाराजांच्या या नामस्मरणाने तुमचा पूर्ण दिवस हा सुखाचा आणि आनंदाचा जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करूया. चला तर मग श्री स्वामी समर्थ.